बघा मंडळी, आज आम्ही भात झोडतोय. अ, आम्ही जवळ-जवळ मला वाटतं 8 मळ्यांचं भात जमा केलंय आणि आज झोड घातलेली आहे. तर बाबा देत आहेत पेंड्या आणि नंबर भाव लावतोय. मशीनवर जोडतोय आणि मी झाडू मारून गवताची पात बाजूला करतोय बघा. आणि मेन काय आहे, की हे भात झोडताना जरा खूप म्हणजे त्याची भुसी उडते तोंडामध्ये. ते जरा लय सांभाळायला लागते आणि गरम पण लय होतं. कारण भात गरम असल्याकारणाने काडी त्याची खाज पण येते अंगाला जास्त. काय करणार, पण करायला लागेल. म्हणून भाताचं झोडणं हे प्रत्येक घराघरात चालू असतं, भात झोडणं हे सगळं. लोकं भात करण्याची हौस जास्त आहे. करतात, पण आपल्याला हे जमत नाही. काय करणार, करायला लागतं. पण वडिलांनी शेती केलेली आहे आणि ती शेती केल्यामुळं आम्हाला पण त्यांच्या पाठीमागे हे असं करायला लागेल. शेतीच केल्याशिवाय काय म्हणतात हे नाही, शेती करावी. म्हणून आज शेतीसाठी आम्ही सगळे धावपळीसाठी असतो आणि आमच्या कोकणामध्ये सगळे शेतीच करतात. जास्त करून भातच लावणी सगळी होते. त्याच्या कारणाने लोकं दुसरं कुठलंच व्यवसाय नाही करत, फक्त भातच. तर मिरगाला भात पेरणं, ते करणं. बघा, मी वरंडे उचलले. ही वरंड आमच्याकडे म्हणतात यांना. तुमच्याकडे काय म्हणतात ते तुम्ही सांगा. आमच्याकडे यांना जे आम्ही भात बांधतो त्यांना पेंडे नाही म्हणत आम्ही. काही लोक गावोगाव पेंडं बोलतात, काही वरंडं बोलतात, काही आम्ही त्याला वरंडं बोलतो आणि पेंडे हे बारके बांधतात बघा. आम्ही त्यांना कवळं म्हणतो. कवळं छोटी-छोटी. काही लोकं नवीन-नवीन पद्धतीमध्ये काही ना काही बोलतात. पण ही पायाची मशीन आहे. पाय मारून मशीनवरती आम्ही भात झोडतो आणि हे पाय नंतर दुखतात हे जाम, कारण खतरनाक असतं ते.